यांचं कसं चालते ऑनलाईनवाल्यांचं कधी कधी हे सांगता येते काय व्हिडिओ ऑन करून दिला असं चहा पाणी चालू असेल यांचं त्याच्यामुळे यांचं आहे हे ॲक्टिव्ह. ठीक आहे. कल्पनाचित्र करणे अध्ययन आणि अध्यापनामध्ये ना, एक मिनटं यांना मेसेज वगैरे होते मला एकदा. काय असतं बघा, याच्या शिकविणे आणि शिकण्यामध्ये साधनांचा फार मोठा समावेश असतो आणि अहम भूमिका असते साधनांची. कशाची? अध्ययन आणि अध्यापनामध्ये साधनांची भूमिका ही अहम असते, लक्षात घ्यायचं. अध्ययन आणि अध्यापनामध्ये शिक्षकांच्या बाजूने अध्यापन आणि तुमच्या बाजूने अध्ययन असेल त्याच्यामध्ये साधनं फार मॅटर करतात, बरोबर ना. त्या साधनामध्ये ना दृक श्राव्य आणि दृकश्राव्य असे साधनं असतात. दृक म्हणजे पाहणे, दृक म्हणजे पाहणे म्हणजे केवळ पाहून ज्ञान प्राप्त करणे, हे जे एक झालं. दृक हे झालं. श्राव्य, श्राव्य म्हणजे केवळ ऐकण्याने, जसं FM रेडिओ. FM मध्ये पिक्चर दिसते ना, नाही दिसत, मग फक्त काय करतो आपण, ऐकतो. आता काळ बदलला, मागच्या 15 वर्षाआधी मोबाईल जेव्हा अँड्रॉइड नव्हते आपण पिक्चर FM वर पाहायचो. हां, दुपारी पाहायचो म्हणजे तेच आपलं बसलेला मस्त FM वर पिक्चर सुरू आहे, ठीक आहेत ना, स्टोरी हेच कॉमेंट्री सारखं, ठीक आहेत ना, आलं लक्षात. तो काळ होता. आता FM पाठीमागं पडलं, लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात येते तुम्हाला. श्राव्य, श्राव्य बातम्या ऐकायचो आपण रेडिओमध्ये, श्राव्य झालं, FM वगैरे म्हणतो आपण त्याला. आणि दृकश्राव्य म्हणजे TV, दिसून नाही राहिलं आणि पाहतोय, ठीक आहेत ना. म्हणजे काय झालं याच्यामध्ये कॉम्बिनेशन, दृक आणि म्हणजे डबल बिघडणार, लक्षात आलं ना. म्हणजे बिघडण्याचा स्पीड जास्त वाढण्यासाठी त्यांनी काय केलं, दृक आणि श्राव्य, आलं लक्षात. दृकश्राव्य साधन झालं. व्हिज्युअलाइज करणे याचा अर्थ काय, कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा. शिकताना एखादा कंटेंट, एखादी संकल्पना काम कशी करते याचं चित्र उभं करा, समजलं, चित्र उभं करा. आणि ते चित्र जेव्हा आपण उभं करतो तेव्हा तो भाग अधिक सोपा होतो, लक्षात ठेवायचं, कळत आहे का. याला म्हणतात व्हिज्युअलाइज करणे, लक्षात आलं. जर मी म्हणताय भागाकाराची क्रिया पाठीमागं घडत आहे तर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, हां असं असं होत असेल. तर सगळ्या गोष्टी बोर्डवर मांडत दिलं तर डोक्यात कसं येणार. काही गोष्टी डोक्यात घ्या ना, 4 भागलं, हां उरले, अच्छा हे झालं, असं झालं, ठीक आहेत ना. कल्पनाचित्र करायचं, ठीक आहेत ना. जर आपण मी जर म्हटलं आणि ह्या गोष्टी घडतात, समजून घ्या. उद्या आपल्याला सहलीला जायचं आहे, ठीक आहेत ना. परीक्षेचं टेन्शन मिशन नाही, आता सध्या आपण रिलॅक्स आहे आणि आपण एका चांगल्या हिल स्टेशनला जाणार आहे, ठीक आहेत ना. स्पर्धा परीक्षेचं वातावरण सध्या ताणलेलं आहे एकदम आणि आपल्याला खूप अभ्यासामधून एक रिलॅक्स पाहिजे. आपल्याला थकलेला अभ्यास करता करता ट्रेस आला बा, आता मेंटली आपल्याला एक रिलॅक्स व्हायला पाहिजे, म्हणून आपण सहलीला जाऊ. आणि सहलीला गेलो असतं, आता चित्र करता येतो, म्हणजे जस्ट आता मी जर म्हटलं आता उद्या ना आपण एक हिल स्टेशनवर जाणार आहे, सुंदर नदी आहे त्या ठिकाणी, तुम्ही नाही पाहिली पण मी तुम्हाला नेणार आहे, पटलं ना. आणि मी म्हटलं आपण अशा ठिकाणी जाणार आहे, त्यामध्ये ना एक तिथे ना एक खूप मोठं डोंगर आहेत, हिरवळ आहेत, बाजूला एक सुंदर नदी वाहत आहे, पटलं ना, निखळ पाणी आहेत, लक्षात घ्या. आणि प्राणी आहे, पक्ष्यांची किलबिलाट आहेत, लक्षात घ्या. त्या नदीच्या त्या तिकडे ना एक मोठा डोंगर आहेत, त्याच्या बाजूला अजून एक तलाव आहे, पटलं ना. त्याच्या भोवती अजून एक झाडं आहेत, खूप दाट जंगल आहे, तिकडे असं आहे, तिकडे असं आहे, तिकडे असं आहे. याच्या हे अशी जेव्हा आपण स्टोरी क्रिएट करतो तेव्हा कुठं ना कुठं 1% डोक्यामध्ये चित्र तयार होतं, असं असेल म्हणून, ठीक आहेत ना. काय केलं आहे, व्हिज्युअलाइज केलं आहे, पटलं ना. गणितामध्ये अशा काही संकल्पना, अभ्यासामध्ये अशा काही संकल्पना व्हिज्युअलाइज करा, लक्षात आलं का. काय करा, व्हिज्युअलाइज करा, म्हणजे त्याचं कल्पनाचित्र तयार करा, म्हणजे तो कंटेंट समजायला अजून सोपा जातो. लक्षात आलं सर्वांना, ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी, म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या काय म्हटलं मी, ते या ठिकाणी आहे जसं की 4, जसं 2 उरलं ना, म्हणजे याचा अर्थ बेसिकला 2 उरणं गरजेचे, 2 उरले आहेत म्हणजे पहिले तर 2 वजा करावंच लागेल ना मला, पहिलं 2 वजा करावंच लागेल, लक्षात येत आहे. पहिले 2 वजा करावंच लागेल, लक्षात येत आहे. 2 तर वजा कर, पण ऑप्शनमध्ये 2 नसेल तर 2 + 4 6 असू शकतं. जर ऑप्शनमध्ये 2 नसेल तर 2 + 8 10 असू शकतं. जर ऑप्शनमध्ये 2 नसेल तर 2 + 4ची कितीही पट त्याच्यामध्ये ॲड करा, 14 असू शकते. 2 + 4च्या पटीत समजा अजून 16 आले तर 18 पण असू शकतं. हे कळलं का. हां, हे क्लिअर आहे, हे समजलं पाहिजे. हे झालं बेसिक. प्रामाणिकपणे सांग, क्लिअर आहेत ना. जसं हे वजा करण्याचं असू शकतं तसं मिळविण्याचं सुद्धा, सॉरी हे कशाचं, मिळवण्याचं म्हणजे मिळवण्याचा. वजा करायचं काय असेल म्हणजे पहिली रिक्वायरमेंट आहे की 2 तर काढायचं लागते, पण ऑप्शनमध्ये 2 नसेल तर 2 + 4 6 पण असू शकतं, 2 + 6 8 10 पण असू शकतं. सेम, कळत आहे का. साहजिकच आहे ना, कारण मला सांगा हे बाकीवरून ठरतं सगळं. एवढी इथं वजा करायचा असेल तर 2 एक्स्ट्रा आले ना, वजा म्हणून ते वजा करायचे आहेत आपल्याला पहिलं. पण ते असेल सपोज इथं 2, उदाहरणार्थ बाकी 1 उरला तर म्हणजे याचा अर्थ 3 मिळवायचे, लक्ष द्या. बाकी 1 जर उरला तर 3 मिळवायचे,
बरोबर आहे. म्हणजे 3 प्लस मग 4 7ही असू शकतं. 3 प्लस 8 मग 11 येऊ शकतं. कळत आहे. जर बाकी 3 उरले, लक्षात द्या, जर बाकी 3 उरले तर आपल्याला एकच मिळवा लागते. पण एक नसेल तर 1 प्लस 4 5 येऊ शकतं. बीसी समजून राहिलं त्याच्यातलं. सेम असं इकडे पण होणार. जसं वजा करण्याचं आहे ऑप्शनमध्ये, जर इथं 3 उरले, सॉरी बाकी 3 उरले तर आपल्याला 3 वजा करायचे आहे. पण ऑप्शनमध्ये 3 नसेल तर 3 प्लस 4 7 येऊ शकतं. कळत आहे. जर इथं बाकी 1 उरला म्हणजे याचा अर्थ 1 वजा करायचा आहे. पण ऑप्शनमध्ये 1 नसेल तर 1 प्लस 4 5ही असू शकतं. समजलं. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे, मिळवणे आणि वजा करण्याची संकल्पना म्हणजे काय. जर या ठिकाणी लक्षात घ्या, जर मिळवणार केव्हा, बोलत चला, मिळवणार केव्हा कमी असेल तर वजा केव्हा करणार, जास्त असेल तर. मुद्दे समजून घ्यायचे. पटलं ना. कंटेंट पार्ट पकड, कोर पार्ट. गणितामध्ये काय असतं, कोर पार्ट. समजलं ना. बाहेरचा नाही, बाहेरचा नाही, कोर पार्ट. आतमधला गाभा पकडा आणि तिथून सुरुवात करा. त्याला म्हणतात बेसिक. समजलं ना. म्हणजे इथं प्रेशर राहणार नाही आणि फार ताण येणार नाही. लक्षात ठेवण्यासाठी पाठ करता. संकल्पना आहे मिळवणे आणि वजा करण्याची. मिळवणार केव्हा कमी असेल तर वजा केव्हा करणार. समजलं. मग आता तो त्याच्यामध्ये बाह्यभाग अंतर्भाग बदलून काही देऊ शकतो. लक्षात घ्या. जसं तो म्हणेल, उदाहरणार्थ लक्षात घ्या, तो म्हणेल, समजून घ्या, 60 पेढ्यांपैकी 60 पेढ्यांमधले किती पेढे काढून घ्यावेत. 60 पेढ्यांपैकी किती पेढे काढून घ्यावेत म्हणजे 11 मुलांना वाटता येईल. काय करणार तुम्ही इथे. 11ला 11ने भागणार. मग 5 उरले. कारण 11च्या पटीतली संख्या 55 म्हणजे 5 पेढे एक्स्ट्रा आले. हे असं करून पाहू ना आपण. कळत आहे का. म्हणून म्हटलं मी व्हिज्युअलाइज करा. त्याची प्रतिमा, त्याची कल्पना, चित्र डोळ्यासमोर नेमकं घडतंय कसं गणित हे पहिले व्हिज्युअलाइज करा. पटलं ना. अजून सोपं जाईल ते. केवळ बाहेरच्या बाहेर त्याला सोडत बसले, डोक्यात त्याला विचार नाही केलं तर जमणार नाही. हा मिळवणे आणि वजा करण्या हा संकल्पनेचा भाग सर्वांचा क्लिअर आहे इथपर्यंत. तर प्रश्न अशा पद्धतीचे येत राहतात. मिळवणे आणि वजा करण्याचे जे प्रश्न येतात आपण ते शिकणार आहेत. लक्षात घ्या. हा प्रश्न त्या संदर्भातला नव्हता. जसं की आता हा सोपा आहे. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने, म्हणजे त्याच संख्येने. हा प्रश्न त्यामधला नाही. लक्षात घ्या. आपण पुढे जाऊयात. एक प्रश्न या ठिकाणी घेऊया. म्हणजे मिळवणे आणि वजा करण्याचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून येईल चांगला. ठीक आहे ना. जसं हा म्हणतोय बघा, 53 47 17 या संख्येतून कमीत कमी किती वजा करावे म्हणजे उरलेल्या संख्येला 8ने भाग जाईल. मग आपण 8ने भाग द्यायची गरज आहे. परंतु आता बघा, एवढं मोठं शिकल्यानंतर पूर्ण संख्येला भागायची गरज नाही. आता 8ची कसोटी काय आहे, बस शेवटची 3 ग्रह. म्हणून त्याला टार्गेट करा. 717 भागेला 8. 8 बोला, 8 8 8 8 8 किती उरले 7 घेतला 7 8 9 72 किती उरले 5. याचा अर्थ या ठिकाणी 5 कसे आले एक्स्ट्रा. हे जर मी याच्यातून मायनस केले तर उरलेल्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल. म्हणजे याचं उत्तर किती आहे. ऑप्शन चुकलेला आहे. इथं 5 करून टाकतोय. क्लिअर आहे सर्वांना. प्रश्न समजला. सैम मिळवण्याचा असेल तर अशाच पद्धतीने चेक करायचा आणि वजा करायचा असेल तरी अशा पद्धतीने चेक करायचा. इज दॅट क्लिअर. समजलं. संकल्पना आहे मिळवणे आणि वजा करण्याची. समजून घ्या त्याला. ठीक आहे. नाही त्याला मिळवायचं म्हटलं, वजा म्हटलं तर उरलेले मायनस केले आपण. बस हे नसते तर ऑप्शनची गोष्ट करतोय.